आली पाहिजे, सरकारलाही परवडलं पाहिजे म्हणून 16,000 मेगावॅट वीज आपल्या शेतकऱ्यांना आपला शेतकरी वापरतो। यापैकी 12,000 मेगावॅट वीज ही सोलार पासून निर्मितीचं काम सुरू करून टाकलं। 18 महिन्यामध्ये काम पूर्ण होईल आणि आमच्या शेतकऱ्याला 365 दिवस दिवसाची वीज ही आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत। आणि एक गोष्ट अजून लक्षात घेतली पाहिजे, आज आपण जी वीज विकत घेतो ती 8-8.5 रुपयाला पडते आणि शेतकऱ्याला आपण ती 1 रुपया 15 पैशाने आणि 1 रुपया 25 पैशाने देतो। आता ही जी सोलरची वीज आहे, ही सोलरची वीज केवळ 3 रुपये 8 पैशाने सरकारला पडणार आहे। सरकारचेही 5 रुपये याच्यामध्ये वाचणार आहेत। त्यामुळे जी सबसिडी आम्हाला द्यावी लागते ती सबसिडी आता आम्ही शेतकऱ्याचं बिल माफ करण्याकरता देतो आहे। म्हणजे पुढच्या 3-4 वर्षामध्ये सरकारवर कुठलाही बोजा न येता शेतकऱ्याला मोफत वीज आम्ही देतो आहोत। आणि म्हणून ही योजना काँग्रेसची लबाडीची योजना नाहीये, तर याच्या पाठीमागे नीट नियोजन तयार केलंय। पुढचे 5 वर्ष शेतकऱ्यांना विजेचं बिल येणार नाही, हे तुम्हाला स्पष्टपणे सांगतो। आणि 5 वर्षांनी पुन्हा आपलं सरकार आलं तर पुन्हा येणार नाही। आणि म्हणून या ज्या योजना आपण तयार केल्या आहेत, आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळी लोकसभेचं इलेक्शन होतं त्याच्या आधी आपल्या लक्षात आलं की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कापूस आणि सोयाबीनचे भाव पडले आहेत। आणि म्हणून आपण निर्णय घेतला, भावांतर योजनेमध्ये आपल्या शेतकऱ्यांना आपण त्या ठिकाणी पैसे देण्याचा निर्णय घेतला। दुर्दैवाने निर्णय घेतला आणि तिसऱ्या दिवशी आचारसंहिता लागली, आपण ते पैसे देऊ शकलो नाही। आता त्याच्या याद्या तयार झाल्या। याच महिन्यामध्ये थेट शेतकऱ्यांच्या 80 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचे भावांतराचे पैसे देखील त्या ठिकाणी पोहोचणार आहेत। आणि त्यासोबत 1 रुपयात पीक विम्याची योजना आपण त्या ठिकाणी लागू केली। 1,20,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे देखील द्यायला आपण सुरुवात केली। पुढच्या 3 महिन्यामध्ये तेही पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पोहोचणार आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांचा विचार करणारं सरकार, अशा प्रकारचं हे सरकार आहे। हे लोक रोज एक फेक नरेटिव्ह त्या ठिकाणी चालवतात। आज मला सांगताना आनंद वाटतो, या विदर्भामध्ये विदर्भाचं चित्र बदलणार, विदर्भामध्ये कायम दुष्काळ संपवणारा आणि देशातला सगळ्यात पथदर्शी असलेला प्रकल्प वैनगंगा नळगंगा प्रकल्प, याला आपण मान्यता दिली। आपल्याला आश्चर्य वाटेल, 10 लाख एकर जमीन ओलिताखाली येणार आहे। 90,000 कोटी रुपयाचा प्रकल्प आहे। ज्या प्रकल्पामध्ये नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम आणि बुलढाणा हे सगळे जिल्हे त्या ठिकाणी आपण कव्हर करतो आहोत। गोसीखुर्दच्या खालून वाहून जाणारं पाणी बुलढाणा जिल्ह्यापर्यंत आपण घेऊन चाललो आहोत। 550 किलोमीटरची नवीन नदीच आपण त्या ठिकाणी तयार करतो, नवीन नदी। एक तालुका असा सुटणार नाही की ज्या तालुक्यामध्ये सिंचनाची व्यवस्था नाही। हे कोरडवाहू पिकाचं जे आपलं संपूर्ण गाडा आहे, हे पूर्णपणे संपवून टाकणारा अशा प्रकारचा प्रकल्प। माझा सवाल आहे, इतके वर्ष काँग्रेसनी, राष्ट्रवादी काँग्रेसनी राज्य केलं, कधीतरी त्यांनी विदर्भाचा विचार केला का? विदर्भाच्या सिंचनाला पैसे दिले का? मी मुख्यमंत्री असताना आपण जवळपास त्या ठिकाणी विदर्भातले 88 प्रकल्पांना पैसे दिले, त्यातले 68 प्रकल्प हे आज या ठिकाणी पूर्ण होत आहेत, हे देखील मला सांगितलं पाहिजे। आमचे रणधीर भाऊ नेहमी काटीपाटी बॅरेजचं सांगतात, 445 कोटी रुपये काटीपाटी बॅरेजला आपण दिले, त्यातनं आज त्याचं टेंडर निघतंय, सिंचनाची व्यवस्था त्या ठिकाणी होते। एवढंच नाही तर घुंगशी बॅरेज असेल,
या ठिकाणी जवळपास 2017 पासून काम सुरू केलं, त्याचं काम आता पूर्णत्वाला येत आहे। जिगाव प्रकल्प जो एक आपला महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे, त्याला आत्ताच आपण जवळपास 2000 कोटी रुपये त्या ठिकाणी दिले। पैनगंगा नदीवरील 11 बॅरेजेसला 787 कोटी रुपये दिले। खरं म्हणजे खूप मोठी माझ्याकडे यादी आहे, पण सिंचनाच्या क्षेत्रामध्ये आपल्या सरकारने केलेलं काम जे आहे हे पथदर्शी काम आहे। विदर्भातल्या पुढच्या पिढ्यांना कोरडवाहू शेती काय असते हे समजणार नाही, अशा प्रकारची व्यवस्था आपल्या सरकारने केली आहे। मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी आज जनतेपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता आहे। आपण या अकोल्याकरता अमृत 2 सारखी योजना आणली। परवा रणधीर भाऊ आले होते, फार चिंतेत होते, म्हणाले 2400 कोटीची योजना आली, पण महानगरपालिकेचा हिस्सा कुठनं भरायचा। रणधीर भाऊ काळजी करू नका, महानगरपालिकेचा हिस्सा देखील आता राज्य सरकारच्या वतीनं देण्याचा निर्णय आम्ही घेतला। कधी विचार केला होता हे तुकड्यासारखे पैसे आपल्याला फेकायचे? कधीही विदर्भातल्या जिल्ह्यांचा विचार यांनी केला नाही। केवळ मतांची खदान, दगड ठेवला तरी निवडून येतो, अशा आविर्भावात हे नेहमी या ठिकाणी खऱ्या अर्थानं वावरले। आणि म्हणूनच आज मला या गोष्टीचा आनंद आहे, अकोल्याने मागच्या वेळी 4 जागा भारतीय जनता पक्षाला दिल्या, पण यावेळेस 4नी भागणार नाही, 5वी पण पाहिजे। 5वी जागा देखील आपल्याला या ठिकाणी निवडून आणायची आहे। आणि म्हणून आपल्याला खालपर्यंत जावं लागेल, आपल्याला लोकांपर्यंत जावं लागेल। आज वातावरण बदललेलं आहे, लोकांची मानसिकता बदललेली आहे। पोलरायझेशन फार चालत नसतं। आपल्याला लक्षात असेल अशाच प्रकारचा एक फेक नरेटिव्ह संविधान बदलणार म्हणून 1998 साली देखील चालवला होता, आणि विदर्भातल्या 11 जागा आपण हारलो होतो। पण लगेच 1 वर्षाने निवडणुका झाल्या आणि चित्र बदललं, पूर्ण उलट झालं। त्यामुळे हे लक्षात ठेवा, संवाद हा सगळ्यात महत्त्वाचा आहे। संवादाच्या माध्यमातून आपण समाजाला आपल्या सोबत आणू शकतो। आज आपण आमच्या मुलींकरता इतकी चांगली योजना सुरू केली। मुलींना उच्च शिक्षणामध्ये 100% फी माफीचा निर्णय आपल्या सरकारने घेतला। 100% फी माफी 507 कोर्सेस मध्ये, इंजिनिअरिंग असेल, मेडिकल